नाही, आज मला सकाळी 9:30 9च्या अराउंड प्रणयला इथे वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनला घेऊन आले. प्रणय हा इथल्या CJPचा मुंबईचं काम करतो. त्याचा मला साधारण 10:30च्या सुमारास फोन आला की मला असं इथे डिटेन करण्यात आले वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनला. त्याप्रमाणे मी त्याला म्हटलं तू काय काळजी करू नकोस, मी येतो तिथे. मला थोडा ट्रॅफिकमुळे उशीर झाला, तर मी आपल्या सगळ्यांना कळवलं होतं की 11:30 वाजता मी पोहोचतोय. त्याच्या आधीच पोलिसांनी त्याला सोडलं. मी आता पोलिसांना तीच विनंती केली की एकदा आम्हाला सांगा, म्हणजे काय त्याला का आणलं तुम्ही, काय गुन्हा केला. म्हणून त्यांनी आंदोलनाची हाक दिली. बोललो आंदोलनाची हाक तर आज पेपरमध्ये पण आली आहे, सगळ्या चॅनलवर दिसतंय की आज संध्याकाळी आंदोलन आहे. त्यांनी आव्हान केलं, याच्यात काय मोठे तू बरं. आणि लोकशाहीमध्ये पोस्ट टाकायला बंदी आहे का? लोकशाहीने असं ठरव. मग एकदा आम्हाला आज स्पष्ट करा की लोकशाही संपली आहे का लोकशाही चालू आहे. मग आम्हालाही आमचे ऑप्शन्स ओपन राहतील. आज आम्ही संविधानाच्या मार्गाने, बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने, शांततामय पद्धतीने, महात्मा गांधींच्या मार्गाने आंदोलन करतोय की बाबा लोकशाही आहे. मग एकदा तुम्ही आम्हाला सांगा की लोकशाही संपली, आजपासून हुकुमशाही चालू आहे. सुप्रीम कोर्ट पण तुमचं ऐकणार नाही आहे आणि काहीच होणार नाही. मग आम्ही बघू ना आम्हाला कुठल्या मार्गाने जायचं ते. आम्हाला पण ऑप्शन्स ओपन राहतील, ज्यांना ज्या मार्गाने जायचं ते जातील. ही पद्धत नाहीये, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. त्या विद्यार्थ्यांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम्ही सगळेजण, राजसाहेब, शिवसेना, हे सगळेजण आम्ही ठामपणे उभे आहोत. पोलिसांनी काय नेमकं सांगितलं, कारण तुम्ही त्यांच्याशी शांतपणे तुम्ही सगळेजण होतात. झोपलेलो होतो, झोपेतून उठवलं. साहेब काय झालं होतं थोडं किती वाजता नेमके? बघा, सर्वात प्रथम मुलांच्या मनात ही भीती भरवली जाते की पोलीस डिटेन करतील, FIR करतील. तर सर्वात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही घाबरू नका. हे आपण लोकतांत्रिक देशामध्ये राहतोय आणि ही जी सरकार आहे ती लोकतंत्राला मिटवायचा प्रयत्न करते. तर तुम्हाला पहिली गोष्ट घाबरायची गरज नाही आहे. आणि मी घरी झोपलो होतो. 8:30 वाजता घरी पोलीस आले आणि माझ्या आईला बोलले की प्रणय कुठे आहे. तर माझी आई थोडी घाबरली, कारण का तिला असा अनुभव नाही या गोष्टीचा. तर मी बोललो, मला झोपेतून उठवलं आणि तसंच मला तिकडून घरातून घेऊन आले, न कारण न नोटीस दाखवता. आम्ही त्यांच्यावर संवाद साधला, थोडे वाद पण झाले, तरी मला काही रिझन नाही दिला आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि पोलीस स्टेशनमध्ये बसवलं गेलं. माझ्याकडून स्टेटमेंट लिहून गेले की मी असं आव्हान केला. तर हे कुठेतरी मुंबई पोलिसने थांबवलं पाहिजे, कारण का स्टुडंट्स अगर एवढ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरत आहेत तर या सरकारची केवढी मोठी चूक आहे या सरकारने मान्य केलं पाहिजे. तसेच आम्हाला विद्यार्थ्यांना सपोर्ट करायला आज संदीप साहेब पण आलेले आहेत. तर स्टुडंट्स तुम्ही घाबरू नका. उद्या आज पण यायचं आणि संडेला पण तुम्हाला यायचं आहे. भाजपचे काही मुंबईतले नेते प्रवक्ते असं म्हणतात की रविवारचा मोर्चा हा ठाकरे बंधूंचा त्यांच्या मुलांचा पॉलिटिकल फ्युचर अजेंडा सेट करण्याचा मोर्चा. माझा त्यांना पहिला प्रश्न आहे की आमचा काय अजेंडा आहे काय नाही जनता ठरवेल. तुम्ही त्याच्यात नाक खुपसायची गरज नाही. नंबर 1. नंबर 2, जयदीप धनगडचा राजीनामा का झाला, का घेतला भाजपने, त्याचं एकदा कारण सांगा. आणि धर्मेश प्रधानचा का घेत नाही याचं कारण सांगा. म्हणजे जो भाजपच्या मुळाशी येणार त्याचा तुम्ही राजीनामा घेणार, पण देशाच्या मुळाशी जो येणार त्याचा राजीनामा नाही घेणार. आणि मग तुम्ही म्हणता ना की काय राष्ट्र प्रथम पार्टी बाद में. मग पार्टीवरच्या मुळाशी आल्यानंतर राजीनामा प्रथम घेता आणि देशाच्या मुळाशी आल्यानंतर राजीनामा घेत नाही, याचं कारण काय? तर आपण जर बघितलं तर कालपासून संपूर्ण मुंबईमध्ये कलम 144 लागू आहे, जमावबंदी आहे. अशातच आपण मोर्चाची, तुम्हाला एक माहिती आहे का जमावबंदीचा नियम असा आहे की ती 14 वर्षाच्या पुढे 14 दिवसांच्या पुढे लागू करतायत. मग तुम्ही काय करता, 14 दिवस आज संपले की उद्या पुन्हा 14 दिवस लागतो. हेही कायद्याला मान्य नाही आणि अभिप्रेत नाही. कायदा तुमच्या मनाप्रमाणे वाकवू नका. कायदा आम्हालाही कळतो, आम्हालाही संविधान कळतं आणि ते संविधान लोकांसाठी आहे, तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाहीये. सर, मोर्चाच्या परवानगी संदर्भात काय अपडेट आहे, काय सांगा? परवानगी द्या नाही तर नका देऊ, मोर्चा तर काढणारच आहे. संदीप, जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये पोलीस कर्मचारी दिसत आहेत, त्या महिलेवरती कशा परत मला असं वाटतं या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असल्या गोष्टी खपवून घेणार नाही. आणि आमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री संवेदनशील आहेत. दिल्लीमध्ये बसलेल्या गृहमंत्र्यांसारखे नाही आहेत.
मी त्यांना विरोधी पक्षात असल्यापासून बघतोय, त्यामुळे ते त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करतील याची मला खात्री आहे. पोलिसांनी दावा केलाय त्याच्यामध्ये की ती महिला जी आहे किंवा ती तरुणी जी आहे ती या आंदोलनामध्ये त्या मित्राला वाचवण्यासाठी एकाने होता नाही, कोणतरी ठरवा आणि बोला. रिलेटेड आहे. हा. या व्हिडिओची पोलिसांनी पडताळणी केलेली आहे. जो कार्यरत असलेला पोलीस हवालदार आहे हा शिवाजी पार्क मधलाच आहे आणि आंदोलन सुरू असताना ज्या तरुणाला पोलीस पकडायला जात होता त्याची कॉलर त्यांनी पकडलेली आहे आणि ही तरुणी त्याच्यामध्ये आलेली आहे. अटकाव करण्याचा तर कुठेतरी मला असं वाटतं ह्या सगळ्या व्हिडिओची चौकशी करतील आणि पोलीस योग्य ती कारवाई करतील. मी तुम्हाला सांगितलं आपले गृहमंत्री संवेदनशील आहेत, याच्यावर अजूनपर्यंत तरी माझा विश्वास आहे आणि ते त्याप्रमाणे पण वागतील. भाजप सारवसारव करते की निळ्या शर्टवाल्याची कॉलर जी आहे ती पोलिस भाजपचा सोडा ते मूर्ख लोक आहे. संदीप, एक विषय आहे की सोनम वांगचुक यांनी काल रात्री उशिरा मध्यरात्री आंदोलन मागे घेतलं, उपोषण त्यांचं मागे घेतलं. ज्या व्यवस्थेविरुद्ध, ज्या सरकार विरुद्ध काही प्रश्न होते विद्यार्थ्यांचे, त्या व्यवस्थेचेच मंत्री सोनम वांगचुक यांचं उपोषण नाही, ठीक आहे. आता हे बघा, एक तर त्यांच्याबद्दल काय झालं म्हणजे त्यांच्यावर काही प्रेशर आणला, दबाव आणला, काय झालं माहित नाही, कारण त्यांची कोणाचीच भेट होऊ देत नाही. पण ठीक आहे, त्यांनी 26 दिवस उपोषण केलं, या गोष्टीला आमचा सॅल्यूट आहे. आपण 26 तास उपाशी राहू शकत नाही, तो माणूस बिचारा 26 दिवस उपाशी राहिला. त्यांनी त्यांचा लढा दिलेला आहे, आम्हाला पूर्णपणे आदर आहे. पण याचा अर्थ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होणार नाही अशी गोष्ट नाही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जी विद्यार्थ्यांची चळवळ आहे त्या चळवळीला आमचा पाठिंबा राहील. आणि मुळात काल मोदी साहेबांनी काय सेल्फी व्हिडिओ काढला त्याचंही कौतुक. नाही, पण मोदींचं जे निवेदन आलेलं आहे त्यात ते म्हणतात की पुढच्या आठवड्यात संसदेत ऐका ना, एक विधेयक तो त्याच्यावरच येतो मी की फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करू आणि मग त्या सगळ्यांना शिक्षा होईल. ज्या सुप्रीम कोर्टाला मुलांवर झालेल्या अत्याचाराचे व्हिडिओ बघायला वेळ नाही, जो सुप्रीम कोर्ट त्या शिवसेनेचा जो हे चाललाय त्याचे 4-4 वर्ष निकाल देत नाही, ते कोर्ट या गोष्टीमध्ये न्याय देईल. जो सुप्रीम कोर्टाला राग आहे म्हणजे जस्टिस सूर्यकांत साहेबांच्या चेहऱ्यावर दिसत होता जेव्हा ते आलं त्यावेळेला. ते म्हणतायत या विद्यार्थ्यांना झुरळ, त्या कोर्टाकडनं न्यायाची अपेक्षा कशी ठेवणार याचं उत्तर एकदा आम्हाला द्यावं. फास्ट ट्रॅक मध्ये न्याल आणि फास्ट ट्रॅक मध्ये नेऊन न्याय मिळेल याची अपेक्षा कशी ठेवायची जेव्हा बायस लोक वर बसलेत तेव्हा. नाही संदीप, त्यात म्हणणं असं आहे मोदींचं की पुढच्या आठवड्यात संसदेत विधेयक आणलं जाईल, पेपर फुटीच्या संदर्भात कायदे अधिक कडक केले जातील. करा ना, काय त्याचा आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामाचा काय संबंध. गोष्टीला बगल देण्यात मोदी साहेब हुशार आहेत, ती बगल द्यायचा प्रयत्न करतायत. पण आता लोक ढळणार नाहीत. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा झालाच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही.